यांचा रिपोर्ट येईल ना कुठल्या दुकानाला जोडायचं त्याचा रिपोर्ट आला की दुसरं आला की मी मला काय टाईप तर करून द्यायचं देते ना लेखी तोंडी आश्वासन देते माझ्या हे नाही का माझं मी आदेश तुमच्यासोबत टाईप बी करते पण मला काम करा लेखी आश्वासन द्या आम्हाला तुम्ही 2 दिवसात दुकान काढून शेजारच्या दुकानाजवळ जोडून देतात. फक्त तुम्ही एक काम करा की म्हणजे आमची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला विनंती करतो उपोषण करते थ्रू बी करतो विनंती की फक्त याच्यात आहे ना याच्यात की सर्वसामान्याला त्रास होणार नाही गोरगरिबांना त्रास होणार नाही असे आदेश संबंधितांना द्या बस एवढीच विनंती. अधिकारी काय कुठल्या तालुक्याला गेल्यावर काय लोकांना त्रास द्या असं आपण सगळा विषय काय म्हणतो हे लायसनवाले आणि वैयक्तिक तुम्हाला सांगतो माझा दुकानदार आहे इथं 49 दुकान नगर शहर त्याची भाषा नगर मधलंच आहे मी नगर शहर 49 दुकान नंबर बी सांगतो लांडगे म्हणून बघा अक्षरशः बोलताना काय भाषा वापरतो तुम्ही तुम्हाला विषय चालले फेसबुक लाईव्ह आहे जे आहे जे कामापुरतच बोला बाकी नका बोलू काही जे आहेत आपले अशी भाषा चला आपल्याला देते तहसीलदारांचा अहवाल प्राप्त तात्काळ कारवाई केली मी आहे ना तुम्हाला चला मी आहे ना नाही तसं सिस्टीमच नाही म्हणजे असं अजून आले नाही गाडी प्रतिनिधी घेऊन पत्र घेऊन जनता मालक आहे एक मिनिट जनता मालक आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली सांगितलं जनता मालक आहे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की हे राज्य रयतेचं आहे मग आपण जर खाली येऊन उपोषणकर्त्याचं उपोषण सोडवलं तर काय हरकत आहे एक मिनिट पोलीस म्हणतात की 2.5 वर्षात म्हणजे काय असं काही कधी मॅडम खाली उपोषण सोडवायला दुसरा अधिकारी म्हणलं नाही दुसरं तुम्ही नाही ना म्हणून आमची इच्छा आहे की मॅडम ऐका ना आपण तुमच्या हाताने उपोषण सोडवलं तर असं काय पण हे बघा नाही मॅडम ऐका एक मिनिट पण मॅडम 8 दिवसापासून तुमच्या दालनामध्ये तेवढी विनंती आहे एवढी विनंती आहे ना काही अडचण नाही ना तुमच्या तुमच्या सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत ऐकल्या अधिकाऱ्यांना पण काही लिमिटेशन त्यांना माहित आहे थांबा नाही करता येत तसं आम्हाला तुम्ही एक आज बंद करा नाही थांबा बंद करा ऐका ना आम्ही नाही बोलू शकत तुमचे नाही ऐका मॅडम आतापर्यंतची चर्चा एकदम सुंदर तुम्ही आम्हाला हे केलेलं आहे ऐका ना फक्त आम्ही विचारतो की तुम्ही उपोषण करण्याच्या ठिकाणी बंद करा मग मी सांगतो तुम्हाला आमच्या सुरक्षिततेसाठी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होत असतात आम्ही कसे एक आम्हाला आलेले अनुभव आम्ही कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही शूटिंग किंवा फेसबुक लाईव्ह आम्ही बंद करत नसतो 2 मिनिटं बरं त्या दिवशी पण त्या पोलिसांनी अशी भाषा वापरली मी तिथं बसलो होतो जर ती शूटिंग नसती तो विषय बॅलन्स करायचा असतो बॅलन्स करायचा मॅडम प्रकार आहे की मॅडम आता जुने आहेत बाकीचे गोष्टी 2-3 जण आहेत थोडं तुम्ही पण जरा संयमाने घ्यायचं असतं कधी पण अधिकाऱ्यांच्या काय सगळ्या गोष्टी हातात नसतात काही गोष्टी मरायला लागलेत लोक मरतात मॅडम किती संयम तरी किती ठेवायचा आहे मॅडम 8 दिवस झाले तुमचं नाव काय पण खाली बघा मॅडम आता घरी जा तुम्ही चला इकडून यांचा फोटो घ्या एक पत्र तयार करशील मॅडम पत्र घ्या आणि
देते ना पत्र तुम्हाला कपिल हा ये इकडून. देते ना पण द्या आमचं उपोषण सोडायचं फोटो पण घ्या. यांचा फोटो घ्या. कर्जचे काय नाव सर आपलं? योगेश बोकडे सरांच्या हस्ते आजचं उपोषण आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. आणि हेमा बडे मॅडम यांनी पण आश्वासन आपल्याला दिलेले आहे की संबंधितांवर कारवाई होऊन त्यांचं दुकान त्यांचं रद्द करण्यात येईल म्हणून आणि दुसऱ्यांना देण्यात येईल ताई, म्हणून. ह्या अशा ज्या चुका होतात आणि नाही, ह्या चुका अशा करते मी आता ते जाऊ दे. तुमच्यासाठी खूप खूप अहो, मोठी आता ती मोठा कारभार आहे थोडं फार तर होत राहतं. नाही, तरी पण चालेल. थँक्यू काही आमच्याकडून काही चुकलं असेल क्षमा करते. बोलण्यात शब्दात काही हा. काही चुकलं असेल तर थँक्यू. वंदे मातरम मॅडम. हा. हे कधी भेटलं आपल्याला कॉपी आणि नक्कीच मॅडम आपण खरंच आम्ही थांबतो खाली आणि नक्कीच आपण एक स्पॉट प्रमाणे एक अचानक तुम्ही करता मॅडम, हं? त्याच्याशिवाय हे दुकानदार कारण तुम्हाला माहित नाही राहत मग मागे काय चालतं. थँक्यू मॅडम. इथं घ्या ना. इथं एक सागर